नमस्कार. ज्ञानेश्वरी अध्याय 2 भाग 4. श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. कौरवांशी युद्ध न करण्याची अनेक कारणे अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितली, पण कृष्णाच्या मनाला त्यातले एक सुद्धा पटले नाही. त्याची उघड नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ते पाहून अर्जुनाने विचार केला की आपले म्हणणे काही ह्याला पटलेले नाही आणि आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. तेव्हा आता श्रीकृष्णाला शरण जावं हे बरं. तो भगवंतांना म्हणाला, मी आता तुम्हाला शरण आलेला आहे. तरी श्रीकृष्णा, यासंबंधी विचार करून जे चांगले असेल ते आम्हाला सांगावे, कारण आमचे मायबाप सखा सर्व काही तुम्हीच आहात. पुढे गंमत पहा. जोपर्यंत आम्ही काय करणे उचित आहे हे तुम्हीच आम्हाला सांगा, इत्यादी अर्जुन बोलत होता. तेवढ्यापुरती अर्जुनाची भ्रांती दूर झाली होती. पण तेवढ्यात त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. हा मनुष्य स्वभाव आहे. देवदर्शनाने जरा पुढे मन सात्विक होत असते, तेवढ्यात आत्मस्वरूपाचा विसर पडून तो मोहग्रस्त होतो. संजय हे सर्व पाहत होता. त्याने घडलेला सर्व वृत्तांत राजाला सांगितला. तो म्हणाला, पुढे सांगत होता तो, अर्जुन, तो वीर ऋषिकेशास बोलूनही शेवटी मी न झुंजेची या शब्दे स्तब्ध राहिला. पुन्हा आलेल्या मोहाच्या लहरीमुळे खिन्न झालेला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने यावेळी लढणार नाही, असे बोलला आणि स्तब्ध होऊन बसला. ते पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. तो मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय आरंभले आहे. अर्जुनाला मुळीच काही कळत नाही. याला काय करावे, ह्याची समजूत कशी घालावी, कशाने हा धीर धरेल. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्य कसे दूर होईल याचा विचार करतो, किंवा असाध्य रोग पाहून वैद्य अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोहून मुक्त होईल याचा त्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता. त्याच्या लक्षात आले की याला महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले आहे. विष कितीही जालिम असले तरी केवळ श्रीकृष्णाच्या एका कृपाकटाक्षानेच विषाचे निवारण होते. आपल्या शिष्याला मोहरूपी साप लावलेला असल्याने तो संकटात सापडला असून भ्रमल्यासारखा झालेला आहे, हे लक्षात येऊन तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. साहजिकच आहे, ज्याची सद्गुरूंवर अपार श्रद्धा असते त्यांना असा अनुभव नेहमीच येतो. माऊली म्हणाले पुढे, श्रीकृष्ण आपल्या कृपेच्या बळाने अर्जुनाचे सहज रक्षण करेल. ज्याप्रमाणे ढगांनी सूर्य आच्छादला जावा, त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झालेला होता. आकाशातील पाणी असलेला ढगही सावळा असतो आणि श्रीकृष्णही सावळा होता, हे लक्षात घेऊन माऊली पुढे म्हणतात, तो सावळा व कृपामृत रूपाने जलाने युक्त असा श्रीकृष्ण रूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. श्रीकृष्णाला माऊलींनी महामेघाची उपमा दिली असल्याने त्याला धरूनच ते म्हणतात. श्रीकृष्णाचे सुंदर दात विजेसारखे चमकत होते आणि त्याचे बोलणे ढगाच्या गडगडासारखे गंभीर होते. विजांचा चमचमाट
आणि ढगांचा गडगडाट एकाच वेळी होत असताना वातावरण किती चैतन्यपूर्ण असते ह्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. अशा चैतन्यपूर्ण वातावरणात तो श्रीकृष्णरूपी उदार मेघ उपदेशाचा वर्षाव करेल आणि त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत शांत होईल. त्याच्या ठिकाणी ज्ञानरूपी नवीन अंकुर फुटेल. तो हेतू मनात धरून श्रीकृष्ण रागाने बोलण्यास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते किंवा औषधांच्या कडूपणाला अमृताची असलेली जोड वरवर पाहता दिसत नाही पण गुणांच्या रूपाने स्पष्ट होते, त्याप्रमाणे वरवर पाहता उदास कठोर पण आत अतिसुरस, परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द तो सांगू लागला. तो म्हणाला, मग त्यास ऋषिकेश जणू हसत बोलिला, करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. तू हे जे बोलतो आहेस ते एक आश्चर्यच आहे. तू आपल्याला जाणता तर म्हणावतोस पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. जन्मांध्याला वेड लागले तर तो जसे सैरावैरा धावत सुटतो तसे तुझे शहाणपण दिसते. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवाचा शोक करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय पडतो.